राज्यासह देशात इंडिया आघाडी आता पुढे आहे, कारण जनतेला कळालं आहे की भाजप सत्तेवर आल्यावर संविधान बदलून लोकशाही संपवून टाकणार। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कितीही ठाण मांडलं तरी हा जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहणार, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। स्वतःला वाचवण्यासाठी पळालेले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याच्या लायकीचे नाहीत। राज्यात शेतकरी त्रस्त आहेत, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, मात्र हे सरकार देणं घेणं वाटाघाटी खोक्यात व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। किती ताण मानलं तर इथे तरी आपल्याला माहिती आहे, जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहणार। तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात एकंदर महाविकास आघाडी ही पुढे आहे। आता देशभरात इंडिया आघाडी देखील पुढे आहे, कारण देशाला देखील कळलेलं आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे की भाजप जर चुकून जिंकणार तर नाहीच, पण जिंकली तर पहिला टार्गेट त्याचं संविधान आहे। भाजपला संविधान बदलायचं आहे, काल परवाकडे पण बोललेत कशासाठी बदलायचं आहे, आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे। दुसरं म्हणजे त्यांना लोकशाही संपून टाकायची अधिकृतपणे, तर ते आम्ही होऊ देणार नाही। खरं तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधातील उमेदवारासाठी सवाल एक आपण पाहिलं असेल, स्वतः म्हणजे महाराजांच्या विरुद्ध प्रचार इथे करणं, किंवा एकंदर आपण पाहिलं असेल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हा एकंदर देशासमोर आलेला आहे। काल परवाकडे पण आपण पाहिलं असेल, पहिलं गुजरातमधली कांदा निर्यात बंदी हटवली आणि मग सर्वत्र जी काही थोडीफार करायचं होतं ते केलं, पण त्याच्यात पण 48 तास घालवले। म्हणजे सगळं काही आहे ते गुजरातसाठी चाललंय। मग आमचा महाराष्ट्र कुठे आहे? आम्ही या देशाचे भाग नाही आहोत का?